शालेय शिक्षणामध्ये पहिलीपासूनच तिसरी एक नवीन भाषा म्हणजे हिंदी सक्तीची करण्यात आलेली आहे. तर आमचा विरोध हा हिंदी सक्तीविरुद्ध आहे. आमचा हट्ट हा मराठी भाषेचा आहे. मराठी भाषा ही शिकवली गेली पाहिजे, त्याच्यामध्ये सक्ती असावी. इतर जी दुसरी कोणती भाषा असेल ती हिंदी का आणि त्याची सक्ती का, हा आमचा विरोधाचा मुद्दा होता. तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही विरोध करायला आलेलो आहे. आणि कसं आहे की जर त्रिभाषिक सूत्र आपण म्हणतो आहे, तर जर महाराष्ट्रामध्येच आहे तर मग उत्तर प्रदेशमध्ये पण असलं पाहिजे. मग तिकडे तिसरी भाषा कोणती शिकवणार आहे? हिंदी त्यांची जर पहिली भाषा आहे तर तिसरी भाषा त्यांची कोणती आहे? मग हा विषयही आहे ना. तर तिकडे मराठी शिकवली जाणार आहे का? इतर राज्यांमध्ये मराठी शिकवली जाणार आहे का? परत दक्षिणातल्या राज्यांना ही सक्ती आहे का? हा सगळा विषय आहे. आज आम्ही आंदोलन उभं केलं. गेले 2-3 दिवसापासून आमचं आंदोलन सुरू आहे. आज गोरेगाव विधानसभेने ते केलं आणि आज सकाळीच मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की सक्ती वगैरे करण्यात येणार नाही हिंदी भाषेतील. स्वागत आहे त्याचं. असं नाही, तुम्ही एक लक्षात घ्या की भाषेला कोणताही विरोध नाही आहे. जर तुम्ही लादणार असाल कोणती गोष्ट, त्याला विरोध आहे. आपण महाराष्ट्रात राहतो की नाही? महाराष्ट्राची राजभाषा काय? मराठी. तर मराठीचीच सक्ती इकडे होईल. बाकी दुसरी तिसरी जी भाषा शिकायची तर त्याच्यात त्यांनी शिकावं. तो पर्याय त्यांनी त्या पालकाला आणि त्या विद्यार्थ्याला द्यावा. जोर जबरदस्ती नाही चालणार. गोरेगाव विधानसभा महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आंदोलन घेण्यात आलेलं आहे. आता कुणालजी नावा मला सांगितलं त्याच्यानंतर भाषेला विरोध नाही, हिंदीला विरोध नाही, पण हिंदीच्या सक्तीला विरोध नाही. महाराष्ट्र राज्य हिंदीला त्याला आमचा विरोध नसणार नाही राहा. तुम्ही साध्या विद्यार्थ्यांना सक्ती करून आणला. पहिलीचे पासून मी सक्ती आणलं, त्याला काय कळलं लागू करायचं? भाषा मातृभाषा ही दुसरी भाषापर्यंत ते बोलणार आहे. त्याच्या सक्ती करते ह्याकरता मी आता विरोध तिथे दर्शवलेला आणि त्या माहिती बोलल्याप्रमाणे काळात मुख्यमंत्र्यांनी ते माघार घेतलेली आहे तुमच्या विरोधामध्ये, मनसेच्या विरोधामध्ये. स्वागतार्थ आहे.